देवीची 9 रूप, नंदीवर विराजमान, हातामध्ये कमळ, भाळी अर्धचंद्र, कन्याती पर्वताची. सुख समृद्धी यश मिळवण्यासाठी करू प्रार्थना शैलपुत्री देवीची. असते जिच्या हातात जपमाळ, देवता ती ज्ञानाची. संयम, धैर्य आणि ज्ञान प्राप्त करायचं असेल तर करू आराधना ब्रह्मचारिणी देवीची. हाती तिच्या शस्त्र, गदा, त्रिशूळ, देवी शोभून दिसते सिंहावर. शौर्य पराक्रमाचं प्रतीक चंद्रघंटा देवी मात करते भयावर. जिच्या हस्याने निर्मिती झाली विश्वाची, धन, संपत्ती आणि वैभव प्राप्त करण्यासाठी पूजा करूया कुष्मांडा देवीची. मातृत्व, प्रेम, रक्षण आठवण करून देते आई म्हणून आपल्याला जबाबदारीची. संतती प्राप्तीसाठी, घरातली संकट, क्लेश दूर होण्यासाठी करू प्रार्थना स्कंदमाता देवीची. अवतरली ती ऋषींच्या घरी महिषासुराच्या संहारासाठी. करू आराधना कात्यायनी देवीची, वाईटाचा नाश करण्यासाठी. भूत प्रेत दुष्ट शक्तीवर मात करणारी, काल रात्री देवी, अंधकाराचा नाश करून काळावर विजय मिळवणारी. जीवनातील पाप दोष नष्ट करण्यासाठी करूया आराधना महागौरी देवीची, वैवाहिक सुख आणि दीर्घायुष्यासाठी. कमळावर विराजमान, अध्यात्म, शक्ती, परिपूर्णतेचं प्रतीक देवी सिद्धिदात्री, जिच्या आराधनेमुळे होते भक्ताला सिद्धी प्राप्ती. अशी ही देवीची 9 रूप म्हणजे आपल्या आयुष्यातला एक एक टप्पा आहे, जो पार करत करत माणूस परिपूर्ण होतो. हीच गोष्ट आपल्याला या 9 रूपांमधून कळते. तुम्हा सर्वांनाही नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.